नमस्कार, स्वागत आहे तुमचं एच.डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये. आजचा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. कारण आज मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय आणि हे आरक्षण रद्द करण्यात आलंय. मात्र आता मराठा समाजासमोर महाराष्ट्र सरकारसमोर कोणते नेमके पर्याय आहेत, या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय, या सगळ्या संदर्भाने बोलण्यासाठी माझ्या सोबत विधितज्ञ डॉक्टर असीम सरोदे आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एच.डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की आजचा निर्णय जो होता त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं. आज नेमकं सुप्रीम कोर्टात काय घडलेलं आहे? सुप्रीम कोर्टाने नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती आजचा जो निकाल आहे तो दिलेला आहे आणि आता मराठा समाजावरती काय परिणाम होऊ शकतो या निर्णयाचा? आपण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याची पूर्ण काही प्रत अजून आपल्याला आदेशाची मिळालेली नाहीये. ती मिळाल्यानंतर कदाचित जास्त चांगल्या पद्धतीने त्यांनी काय विश्लेषण केलं हे सांगता येईल. परंतु जे ढोबळमानाने त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अपवादात्मक परिस्थिती मराठा समाज सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे असं समजण्याची नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे इंदिरा साहनी केसमध्ये जी 50% आरक्षण मर्यादा घालण्यात आली होती, त्या 50% आरक्षण मर्यादेच्या पुढे जाण्यासाठी कोणतीही अपवादात्मक परिस्थिती आहे असं दिसत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी स्पष्ट केलं की मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय घेत असताना किंवा गायकवाड समितीने 50% पेक्षा जास्त आरक्षण देत असताना अशी कोणती परिस्थिती विशद केलेली नाही मराठा समाजाची. आता आपण हे बघू शकतो की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जस्टिस गायकवाड यांची कमिटी नेमण्यात आली आणि घाईघाईने त्यांच्याकडून अहवाल तयार करून घेण्यात आला. आणि तेव्हा सुद्धा टीका झालेली होती की हा अहवाल जो आहे तो व्यवस्थित केलेला नाही किंवा अनेक लोकांना भेटून परिस्थितीची मांडणी केलेली नाही. आणि सरकारच्या सांगण्यावरून त्यांना पाहिजे तसा अहवाल तयार करून देणं हे चुकीचं आहे. आणि तेच आज झालं की त्याच्यामुळे एक अपघातग्रस्त परिस्थिती आपण बघू शकतो सर्वोच्च न्यायालयात झाली की गायकवाड समितीचा अहवाल जो आहे तोच एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. आणि दुसरं एक मला असं वाटते की मराठा समाजामध्ये खूप मोठा समूह आहे जो आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, आर्थिक दृष्ट्या हातावर पोट असलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे असं मला नक्की वाटते. परंतु आरक्षणाच्या या सगळ्या कक्षेमध्ये एक वेगळा समाज समूह म्हणून आयडेंटिटी आहे की नाही हे पाहिलं जाते. मग आता मराठा समाजामध्ये आपण पाहतो की कधी कधी ओबीसी समाजाला घेण्याचा प्रयत्न झाला, कुणबी समाज हा ओबीसी मध्ये येतो. परंतु काय म्हणतात त्याला, बेटी रोटी व्यवहार हा त्यांच्यामध्ये होऊ शकत नाही. झाला तर मारहाण झालेल्या घटना मात्र अनेक आहेत. दुसरीकडे 96 कुळी 92 कुळी असे भांडणं अनेक वर्षांपासून आपण पाहिलेले आहे की 96 कुळींनी 96 कुळींमध्येच लग्न करायचं. म्हणजे मराठा समाजाअंतर्गत सेगमेंट्स करून ठेवलेले आहेत, कंपार्टमेंट केलेले आहेत. त्यामुळे एकसंध मराठा समाज म्हणजे कोण हे दाखवता येत नाही असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला असं मला वाटते. आता एसीबीसी ऍक्ट 2018 म्हणून जो कायदा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता तो रद्द केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. तो कायदा सुद्धा निवडणुका नजरेसमोर ठेवून घाईनी करण्यात आला असा सुद्धा आरोप त्यावेळेस झालेला होता. आणि तो काही केवळ राजकीय आरोप नाही तर अनेक कायदा समजणाऱ्या लोकांनी तसा आरोप केलेला होता की हे चुकीचं आहे अशा प्रकारे आरक्षण देणं. आणि द्यायचं असेल तर त्याचा सर्वकष विचार व्हायला पाहिजे होता. आणि त्यामुळेच आज टिकाऊ स्वरूपात तो कायदा नाही हे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने नक्की सांगितलेलं आहे. सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे सातत्याने असं बोललं जातंय की महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडायला कुठेतरी कमी पडलं. त्यामुळे आपण पाहतोय की जसा हा निर्णय आलाय तसं भाजपने महाराष्ट्र सरकारला, विशेष करून उद्धव ठाकरेंना, अशोक चव्हाणांना टार्गेट केलंय या ठिकाणी. आणि जो मराठा क्रांती मोर्चाचा रोष आहे तो सुद्धा महाराष्ट्र सरकारवर पाहायला मिळतोय. महाराष्ट्र सरकार कमी पडलंय या सगळ्या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडायला? काय होते की आपल्या समाजाला भावनाशील करणं हे खूप सोपं आहे. आणि त्यामुळे राजकारण हे भावनांवर ज्यांना करायची सवय आहे ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात. परंतु मला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकत होतो लोकांच्या, त्या राजकारण प्रेरित सुद्धा होत्या. परंतु त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया ही सगळ्यात संतुलित आहे असं मला वाटते. मराठा समाजाने छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रियाच आज लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की सगळ्या वकिलांनी
मराठा समाजाची बाजू राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मराठा समाजातर्फे वकील होते त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की कायदा आणि न्यायाच्या दृष्टीने काही अन्वयार्थ काढले गेले असतील तर ते आदेश आल्यानंतर आपल्याला तपासून बघता येतील. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जे कोणी भडकवण्याचा कोणाला प्रयत्न करत असेल तर उद्रेक हा शब्द सुद्धा काढू नका असं त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की बरोबर. राज्याला शोभणारी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, की त्यांनी सांगितलं की आरोग्याची आणीबाणी एक प्रकारची असताना, कोरोनाशी आपण फाईट करत असताना हा मुद्दा घेऊन कोणी रस्त्यावर येऊ नये, गोंधळ घालू नये अशा प्रकारचं आव्हानच त्यांनी एक प्रकारे केलेलं आहे. मला वाटते की त्यांची भूमिकाच सगळ्यात महत्त्वाची समजून राजकारण विरहित अशी त्यांनी भूमिका आज घेतलेली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आणि ती समाजाने मार्गदर्शक सूचना म्हणून घ्यावी असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही संभाजीराजांबद्दल बोललात, त्यांनी तुम्ही सांगितले त्याप्रमाणे भूमिका मांडली, की सगळ्यांनी शांततेमध्ये खरं तर न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत नाही, पण हा ऍक्सेप्ट करायला पाहिजे निर्णय. अजून एक सर ते मुद्दा म्हणाले, की आता सरकारसमोर सुपर न्यूमररी हा एक पर्याय उरलाय. तर हा पर्याय नेमका काय आहे, ज्याच्याबद्दल त्यांनी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने समन्वयाने निर्णय घ्यावा असं म्हटलंय? राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या ज्या यंत्रणा येतात, त्या यंत्रणांमध्ये काही जागा राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोणालाही देण्यात येऊ शकतात. जे छत्रपती संभाजीराजेंनी आणि आणखी काही जणांनी पण सुचवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुपर न्यूमरिकल म्हणजे जादाच्या जागा एवढाच त्याचा अर्थ आहे. तर असं समजा ओके. की एका ठिकाणी 15 जागा आहेत. मग 50% ची आरक्षण मर्यादा आहे म्हणजे 50% जागा आरक्षित आहे असं आपण समजू. तर त्या 50% वर आरक्षण देता येत नाही. परंतु सरकारसाठी जर तिथे रिझर्व्ड काही जागा असतील, सरकारच्या ताब्यात किंवा सरकारने निर्णय घेऊन कोणाला द्यायच्या अशा जागा असतील, तर त्या जागांचा वापर करून सरकार असं म्हणू शकते, की सरकारच्या ज्या जागा आहेत त्या आम्ही मराठा समाजाला देतो. तर तो एक पर्याय राज्य सरकारसमोर उपलब्ध आहे. परंतु त्या जागा फार मर्यादित असतात. आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या यंत्रणांवर काही राज्य सरकारचा ताबा नाही. त्यामुळे तिथे तो निर्णय त्यांना घेता येणार नाही. तो केंद्र सरकारला घ्यावा लागेल. नक्की सर. सर, अगदी शेवटचा प्रश्न या बाबतीमध्ये तो म्हणजे आता निर्णय झालाय, सगळीकडे संताप पाहायला मिळतोय. तर आता मराठा समाजाच्या या विद्यार्थ्यांसमोर ज्यांच्या अगदी प्रवेश प्रक्रिया सुद्धा या निर्णयावरती अवलंबून होत्या, त्यांनी आता इथून पुढचे कुठले पर्याय अवलंबवावे किंवा त्यांनी या पुढच्या काळामध्ये काय विचार करावा त्या निर्णयानंतर आणि राज्य सरकारसमोर सुद्धा कुठला पर्याय असणार? आता मराठा समाजाच्या या विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी किंवा आता निर्णय रद्द झाल्यानंतर ही सगळी परिस्थिती सांभाळायला? मला असं वाटते की सगळ्यात पहिले मराठा समाजातल्या सगळ्यांनीच राजकारणासाठी आपला उपयोग होऊ द्यायचा नाही हे ठरवलं पाहिजे. कारण की या मराठा आरक्षणाच्या विषयावर खूप मोठा वापर राजकीय स्वरूपाचा मराठा समाजाच्या भावनांचा आणि परिस्थितीचा. ही वस्तुस्थिती आहे की अनेक जण मराठा समाजातले हातावर पोट घेऊन जगतात, गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांच्या सुद्धा भावनांचा गैरवापर राजकीय लोकांनी केलेला आहे. मी कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचं नाव घेत नाही, परंतु हे नक्की आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या घाईघाईने एसी-बीसी कायदा 2018 साली केला, तो कायदाच मुळात चुकीचा आहे हे अनेक जण सांगत होते. तरी सुद्धा तो रेटून नेण्यात आला. आणि त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की कायद्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसण्यासाठीची काय गरज आहे, ती खूपच मोकळ्या मनाने सगळ्यांनी चर्चा करून ठरवली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट राज्य सरकारसमोर आता मार्ग आहे की ते रिव्ह्यू पिटिशन याच्यावर करू शकतात. या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकते. रिव्ह्यू पिटिशन हे अत्यंत मर्यादित अशा कारणांसाठी केलं जाते. ते म्हणजे जर एखादी वस्तुस्थिती अत्यंत महत्त्वाची म्हणजे त्याला आपण फॅक्ट म्हणतो कायद्यामध्ये, ती महत्त्वाची वस्तुस्थिती कोर्टाने निर्णय देताना दुर्लक्षित केली असेल किंवा एखादी महत्त्वाची कायद्याची तरतूद दुर्लक्षित करून निर्णय दिला असेल, तर या 2 कारणांच्या आधारे रिव्ह्यू पिटिशन होऊ शकते. ज्यांनी हा निर्णय मराठा आरक्षण रद्द करण्याचा दिलेला आहे, त्याच 5 न्यायाधीशांसमोर हे रिव्ह्यू पिटिशन चालू शकते आणि त्यांनी जर हे फेटाळून लावलं, की कोणत्याही प्रकारे याच्यात पुनर्विचार करण्याची गरज नाही. रिव्ह्यू म्हणजे पुनर्विचार याचिका. बरोबर. पुनर्विचार करण्याची गरज नाही. असं जर म्हटलं, तर मग दुसरा शेवटचा मार्ग उरतो, तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे दुरुस्ती याचिका. दुरुस्ती याचिका जरा किचकट आहे करणं. हे मार्ग उपलब्ध आहेत.
परंतु त्याचबरोबर काही व्यावहारिक मार्ग काढता येतील का राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हे ठरवावं लागेल असं मला वाटते. या निर्णयामध्ये आणखी एक महत्त्वाचं सांगितलंय त्यांनी, की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे जे सरकारने 102व्या घटना दुरुस्तीनुसार नेमलं होतं, ते घटनाबाह्य नाही असं सुद्धा या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं आता, की एसईबीसीचं आरक्षण रद्द झालेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं एसईबीसीचं आरक्षण रद्द झालं आहे असं ते म्हणावं लागेल. पण ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठीचं आरक्षण जे आहे ते कायम आहे. ते आरक्षण म्हणजे काय, की आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत, म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि जे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातले नाही, त्या सगळ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेले असण्याचं जे आरक्षण आहे, ते आरक्षण कायम आहे. ते आरक्षण रद्द केलेलं नाही. त्यामुळे सरसकट मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलेलं नाही. सध्या आर्थिक मागासलेल्या कारणावरून आरक्षण ज्यांच्या 8 लाख रुपयेपेक्षा कमी उत्पन्न आहे वार्षिक त्यांना मिळू शकते. हे आपण नक्की समजून घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही बातचीत केलीत आमच्याबद्दल. तर माझ्यासोबत डॉक्टर असीम सरोदे होते, ज्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय, की हा जरी निर्णय आता झालेला असला तरी सुद्धा आता राज्य सरकारसमोर राजकारण बाजूला ठेवून इतर पर्यायांचा विचार करणं, मग पुनर्विचार याचिका असेल किंवा दुरुस्ती या संदर्भातली याचिका असेल, या सगळ्या पर्यायांचा सुद्धा आता विचार व्हायला हवाय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.